टॉप सिलेक्शन कमिशन (SSC) च्या चेअरमॅनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे राकेश रंजन. पुढील प्रश्न बघा. टॉप सिलेक्शन कमिशनच्या चेअरमॅनपदी नियुक्त झालेले राकेश रंजन हे मणिपूर कंडरचे कोणत्या बॅचचे IPS अधिकारी आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे 1992. पुढील प्रश्न बघा. कोणत्या राज्याच्या सरकारने गुटखा व पान मसाला यावर बंदी घातलेली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे तेलंगणा. पुढील प्रश्न बघा. कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूने जगातील नंबर 1 खेळाडू असणारा मॅग्नस कार्लसनचा पराभव करून नॉर्वे बुद्धिबळ 2024 जिंकलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे रमेश बाबू प्रज्ञानंद. पुढील प्रश्न बघा. UNO च्या मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर 2023 पुरस्काराने कोणत्या भारतीयाला सन्मानित करण्यात येणार आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे राधिका सेन. पुढील प्रश्न बघा. UNO च्या मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर अवॉर्ड्स जाहीर होणाऱ्या राधिका सेन ह्या कितव्या भारतीय व्यक्ती आहेत? कितव्या? दुसऱ्या. पुढील प्रश्न बघा. राधिका सेन या UNO च्या मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर 2023 अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे त्या कोणत्या राज्याशी संबंधित आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे हिमाचल प्रदेश. पुढील प्रश्न बघा. मिस USA अवॉर्ड्स 2023 कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे सवाना गौकीविच. पुढील प्रश्न बघा. UFC मध्ये बाउट जिंकणारी पहिली भारतीय कोण ठरलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे पूजा तोमर. पुढील प्रश्न बघा. संयुक्त राष्ट्र महासंघाने 79व्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे फिलिमोन यांग. पुढील प्रश्न बघा. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार कोणत्या देशात बर्ड फ्लू विषाणूचा जगातील पहिला मानवी मृत्यू झालेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे मेक्सिको. पुढील प्रश्न बघा. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 18व्या लोकसभेत कोणत्या राज्यात सर्वाधिक मतदान झाले? त्याचे योग्य उत्तर असणार आहे आसाम राज्य. पुढील प्रश्न बघा. हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीचे संपादक रामोजी राव यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 2016. पुढील प्रश्न बघा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिन कधी साजरा करण्यात येतो? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 10 जून. पुढील प्रश्न बघा. सारथी
2.0 हे मोबाईल ॲप नुकतेच कोणी लॉन्च केलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे सेबी. पुढील प्रश्न बघा. नुकतेच झालेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती मंत्र्यांना शपथ दिलेली आहे? किती मंत्र्यांना? 72 मंत्र्यांना, 72. पुढील प्रश्न बघा. सोफिया फिरडोस या कोणत्या राज्याच्या पहिल्या मुस्लिम खासदार ठरलेल्या आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे ओडिशा. पुढील प्रश्न बघा. अलीकडेच कोणत्या खेळाडूने पहिल्यांदा फ्रेंच ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार कार्लोस अल्कराज.